तर नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमची एचपी गॅसची बुकिंग करायची असेल तर एचपी गॅसची बुकिंग करण्यासाठी आता एचपी गॅसची ई केवायसी असणे खूप गरजेचे आहे। तर तुमची एचपी गॅसची ई केवायसी झालेली आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने 2 मिनिटात चेक करू शकता। तर तुमच्या एचपी गॅसची ई केवायसी झालेली आहे की नाही व एचपी गॅसची ई केवायसी नसेल झाली तर ती कुठून करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया तुमच्या एचपी गॅसची ई केवायसी झालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि जर झालेली नसेल तर ती कुठून करायची। तर मित्रांनो, तुमची एचपी गॅसची ई केवायसी झाली की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ह्या एचपी पे हे ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोअरवर एचपी पे असं तुम्ही सर्च केल्यानंतर प्ले स्टोअरवर हे ॲप दिसेल, ते ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। आणि हे ॲप्स डाउनलोड केल्यानंतर इथे बघ ॲप्स ओपन करायचं आहे। ॲप्स ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस समोर येईल। तर बघा, इथे आल्यानंतर इथे जर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असेल म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे रजिस्टर केलेलं नसेल तर रजिस्टर या बटनवर अगोदर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे यस यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, इथे माझं ऑलरेडी मोबाईल नंबर रजिस्टर आहे, त्यामुळे यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ एच पी पे, प्लीज यूज लॉग इन ऑप्शन टू स्टार्ट युजिंग एच पी पे। म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर अगोदर रजिस्टर असेल तर तुम्हाला असं येईल, किंवा तुमचा रजिस्टर नसेल तर तुम्हाला तुमचं रजिस्टर करावं लागणार आहे। तर माझं रजिस्टर आहे, मी आता लॉग इन करणार आहे। तर या ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे ओ टी पी येणार, तो ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येणार। तर इथे ओके करून घ्यायचं आहे आणि जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे पाहून जशाच्या तसा टाकायचा आहे। ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला टर्म्स आणि कंडिशन विचारले जाईल। इथे आय एम ॲग्री टर्म अँड कंडिशन यावर आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यस यावर क्लिक करायचं आहे। आता ते झाल्यानंतर या क्रॉसवर आपल्याला टिक करून क्लिअर करायचं आहे। तर आता आपल्याला व्हेरीफाय युअर नंबर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर इथे ऑलरेडी येईल, यावर टिक करून ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर परत एकदा आपल्याला ओ टी पी येईल, इथे आपल्याला अलाउ करून घ्यायचं आहे। इथे ओके करायचं आहे। त्यानंतर इथे बघा, इथे आल्यानंतर आता इथे सर्व आपण लॉग इन झालेलो आहोत आणि इथे आल्यानंतर इथे आपली एच पी गॅस ई केवायसी हे जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आपली ई केवायसी कधी केलेली होती ते इथं स्पष्ट दाखवण्यात आलेले आहे। युअर ई केवायसी वॉज सक्सेसफुली व्हेरीफाईड ऑन 3/10/2024, म्हणजे 3/10/2024ला माझी ई केवायसी सक्सेसफुली झालेली होती। आणि जर आपली ई केवायसी झालेली नसेल तर इथून आपल्याला ती ई केवायसी आपल्याला करता येणार आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या एच पी गॅसची ई केवायसी झाली की नाही हे आपल्या मोबाईलने स्वतः 2 मिनिटात चेक करू शकतो। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।